मुंबईपासून 2 तास 2.5 तासावर जागा शोधून तिथे फार्म हाऊस बनवायची क्रेज खूप दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। लोक फार्म हाऊस बनवतात, वीकेंड विला बनवतात, होमस्टे बनवतात आणि आठवड्यातून 10 दिवसातून तिथे मजा करायला, एन्जॉय करायला येतात। पण हे आपण बोलतो तितकं सोपं नाही आहे। ज्या प्रमाणामध्ये मुंबईच्या लोकांची दिवसेंदिवस बाहेर इन्व्हेस्टमेंट करण्याची, ॲग्रिकल्चर लँडमध्ये इन्व्हेस्ट करायची जी क्रेज आहे खूप वाढते, त्या अनुषंगाने त्यांना खूप अडचणी देखील बिचाऱ्यांना झेलावं लागतात। त्यांना काहीच माहिती नसतं, एज्युकेटेड असतात, पैसेवाले असतात, पण जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये, व्यवहारामध्ये त्यांना शून्य नॉलेज असतं। त्यासाठी मी आज आपल्यासमोर एक नवीन माहिती देतो आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन माहिती नक्कीच देत राहील। त्यासाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा। आज मी तुम्हाला सांगणार आहे की लोकांना हेच माहिती नसतं बऱ्याचशा की ॲग्रिकल्चर लँडमध्ये कन्स्ट्रक्शन होतं का नव्हतं। शेत जमिनीवर तुम्ही बंगलो बांधू शकता की नाही बांधू शकत, बांधू शकता तर किती स्क्वेअर फीटचा बांधू शकता, ह्याची सर्व माहिती तुम्ही मला कॉल करून देखील विचारू शकता। पण मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जर एखाद्या अज्ञात भागामध्ये तुम्ही जागा घ्यायचा प्लॅन करताय, मुंबईच्या 2 तासावर, जिथे तुम्हाला कुणीही ओळखत नाही, तुमच्या कुणी ओळखीचा नाही आहे, तुम्हाला कुणावर विश्वास नाही आहे, तर सर्वात चांगलं राहील की तुम्ही त्या ठिकाणी फिरा, 2-3 दिवस तिथे वर्कआउट करा आणि तिथे जे विला बनवलेले आहेत, तिथे ज्यांनी फार्म हाऊस बनवलेले आहेत, तिथल्या केअरटेकरला 200-500 रुपये देऊन तिथल्या मालकांचा नंबर घ्या, त्या मालकांशी बोला, त्यांना विचारा की तुम्ही फार्म हाऊस बनवताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या, तुम्ही कुणाकडून परमिशन घेतली, तहसीलदारकडून घेतली की तुम्ही ग्रामपंचायत लेवलने परमिशन घेतली, आज जे तुम्ही विला बनवलेला आहे त्याच्यावर तुम्हाला कोणत्या नोटिसा येतात का, कोणती तुम्हाला एखादी नोटिसावर तुम्हाला उत्तर द्यावं लागतं का, या सगळ्या गोष्टींची तुम्ही स्वतः पाठपुरावा करणं गरजेचं आहे। आता माझ्या माहितीच्या आधारे आणि मला जो अनुभव आहे त्यानुसार 7-8 वर्षाच्या रिअल इस्टेटच्या अनुभवाने मी सांगतो की अर्धा एकर जमिनीमागे साधारणतः तुम्ही 850 स्क्वेअर फीट कन्स्ट्रक्शन करू शकता। 850 स्क्वेअर फीटमध्ये तुम्ही छान असं तुम्ही 3 BHK बेडरूम बनवू शकता। त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला चिऱ्याच्या ह्याच्यात चिऱ्याच्या दगडामध्ये, लाल जी आता दगडा चाललेली आहेत, खूप फॅशन आहे, ट्रेंड आहे, त्याच्यामुळे तुम्ही बनवू शकता। पण एक गोष्ट आहे, तुम्ही त्याला वरती स्लॅब करू शकत नाही, म्हणजेच वरती तुम्ही RCC करू शकत नाही। तुम्ही त्याला लोड बेरिंगचं रूप द्यायला हवं, तेव्हा ते लीगल ठरतं। लोड बेरिंग म्हणजे काय, काही लोक घरावर कौलं लावतात, तर काही लोक घरावर पत्रे लावतात, सिमेंटेड पत्रे येतात। आता नवनवीन डिझाईनचे रेडीमेड पण पत्रे यायला लागले, जे फायबर कोटेड असतात। तशा प्रकारचं तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये युटिलाइज करू शकता। इतर लोक पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देईल की शेतजमीन घेताना, ॲग्रिकल्चर लँड घेताना कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता पडते, त्याच्या अतिरिक्त तुम्ही ज्याच्याकडून जागा घेताय त्यांच्याकडे कोणकोणते पेपर असणे आवश्यक आहे, तुम्ही कोणकोणते पेपर तपासावेत, कोणकोणत्या पेपरचे तुम्ही व्हेरिफिकेशन करावेत। प्रत्येक वेळी तुम्ही वकिलांकडे जाण्यापेक्षा तुम्हाला देखील स्वतःला काही जनरल नॉलेज, काही वरवरची माहिती असणं गरजेचं आहे। तर कोणकोणते पेपर आपण तपासून घेतले पाहिजे, स्वतः आपण त्याला विचार न करायला पाहिजे। एक जागरूक नागरिक म्हणून तुम्ही त्याच्यावर त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांना नक्कीच वाटेल की कदाचित तुम्हाला पण या बाबतीतला अनुभव आहे। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूया। ॲग्रिकल्चर शेतजमीन घेताना कोणकोणते पेपर तपासणे आवश्यक आहे या विषयावर नक्की बोलूया। तोपर्यंत धन्यवाद।